आस्वादित जीवन होऊ शकत नाही। जर आम्ही बघितलं पवित्र शास्त्रामध्ये, जर आम्ही बघितलं तर परमेश्वराचं सानिध्य आम्हाला पाहायला भेटतं। जुन्या करारामध्ये एक वचन आपण वाचू, दुसरे शमूएल याचा 6वा अध्याय, दुसरे शमूएल याचा 6वा अध्याय आणि 11 वचन कोणीतरी वाचा। दुसरे शमूएल याचा 6वा अध्याय 11 वचन। परमेश्वराचा कोष ओबेद-एदोम गित्तीयाच्या घरी 3 महिने राहिला आणि परमेश्वराने ओबेद-एदोम व त्याचे सर्व घराणे यांना बळकट दिली। बघा या ठिकाणी वचन काय सांगतं, या ठिकाणी वचन सांगतं की परमेश्वराचा कोष ओबेद-एदोम गित्तीयाच्या घरी 3 महिने राहिला आणि परमेश्वराने ओबेद-एदोम व त्याचे सर्व घराणे यास बरकत दिली। काय राहिलं ओबेद-एदोमच्या घरी? परमेश्वराचा कोष। कोष म्हणजे काय? जो कराराचा कोष होता तो काय होता? कोणतरी बोलला आता, देवाची उपस्थिती। आता मला तुम्हाला सांगायचंय, जुन्या कराराच्या काळामध्ये देवाने मोशेला निवास मंडप बांधायला सांगितला आणि ज्यावेळेस निवास मंडप बांधायला सांगितला त्यावेळेस सगळे इन्स्ट्रक्शन किंवा सगळी माहिती जी होती ती माहिती परमेश्वराने मोशेला दिली। आणि ज्यावेळेस त्याने निवास मंडप बांधला तो निवास मंडप परमेश्वराच्या मार्गदर्शनाने बांधला। आणि ज्यावेळेस तो निवास मंडप बांधला त्यावेळेस त्याने सांगितलं इतकी हात रुंदी इतकी हात लांबी सगळं असं ठेवायचं, याप्रमाणे कर। पवित्र स्थान, परमपवित्र स्थान आणि परमपवित्र स्थानामध्ये जागा होती की ज्या ठिकाणी परमेश्वराच्या कराराचा कोष ठेवलेला असायचा। आणि हा जो परमेश्वराचा कराराचा कोष असायचा त्या कोशावरती जसं तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे देवाचा आत्मा या कोशावरती उतरायचा। देवाचा आत्मा। मला पहिले सांगा देव कोण आहे? तुम्हाला भेटलाय का? उगाच फक्त स्तुती करायची। देव दिसत नाही, देव दिसत नाही, देव आत्मा आहे। पवित्र शास्त्र देखील आम्हाला सांगतो योहान 4:24 देव आत्मा आहे। म्हणजे ज्याला देवच समजला नाही त्याने देव प्रथम समजून गेला आहे की देव आत्म्यामध्ये येतो आणि त्याची फिलिंग त्याची जाणीव आम्हाला होते। मग पवित्र शास्त्र काय सांगतं की जो जुन्या करारामध्ये, मी तुम्हाला प्रथम सांगतो की जुन्या करारामध्ये देवाचा आत्मा जो होता तो आत्मा त्या कोशावरती यायचा। कोशामध्ये काय काय असायचं कोणी सांगाल मला? कराराच्या कोशामध्ये इब्री लोकासपत्राचं 9 अध्याय 4 वचन वाचा, काय आहे त्याच्यामध्ये? इब्री 9:4 कराराचा कोश, पुढं मान्ना ठेवलेले सुवर्ण पात्र, कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या होत्या। आता या कोशामध्ये काय असायचं? कोशामध्ये कराराच्या पाट्या, अहरोनाची कळ्या आलेली काठी आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की मान्ना जो होता तो मान्ना तिथं ठेवलेला असायचा। त्या पेटीमध्ये एक कराराचा कोश म्हणजे आता बोर्ड नाही येतं पण एक पेटी असायची आणि त्या पेटीवरती 2 करूब असायचे, 2 करूब असे पंख पसरवलेले 2 करूब असे, एक इकडून आणि एक तिकडून। आणि मग हा कराराचा कोश जो होता हा कराराचा कोश परमपवित्र स्थान। आता थोड्या उलटा विचार करा, हे पवित्र स्थान हे परमपवित्र स्थान, या परमपवित्र स्थानामध्ये हा कराराचा कोश ठेवलेला असायचा। आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की देव म्हणला मोशेला की ज्या ज्यावेळेस मला तुझ्याशी बोलायचं आहे त्या त्यावेळेस माझी प्रेझेन्स, माझी उपस्थिती या कराराच्या कोशावरती, म्हणजे कराराच्या कोशावरती देवाची उपस्थितीचे जे करूब असे होते त्या करूबावरती देवाचा आत्मा उतरायचा आणि मग तो मोशेशी बोलायचा आणि मग मोशे येऊन लोकांना बोलायचा। म्हणजे देवाची उपस्थिती जी होती ती परमपवित्र स्थानामध्ये कायम असायची। याजक जो होता, याजक जुन्या कराराचा याजक, जुन्या कराराचा याजक सुद्धा वर्षातून एकदा परमपवित्र स्थानामध्ये जायचा आणि गेल्यानंतर तिथं तो प्रार्थना करायचा, प्रायश्चित्त करायचा लोकांच्या पापासाठी। आणि प्रार्थना करत असताना त्याच्या मनात जर पाप आलं तर काय व्हायचं? सांगाल मला कोणी? काय व्हायचं? तुम्ही ते फादर लोकांच्या इथं असं जग्याला दोरी बघता का? ही दोरी फॅशन आहे का? कितकीच असते किती दोरी? बायबल वाचलं? बायबल वाचलं का?
बाळासाहेब बोलत होते बोलून दोरी असायची ना, मग कॉन्फिडन्स असं पूर्ण याने म्हणा ना दोरी असायची आजकाल पण ती दोरी तुम्हाला माहितीये का, ती दोरी फॅशन म्हणून नसायची, ती दोरी इथून तर बाहेरच्या दरवाजापर्यंत असायची. का असायची माहितीये? हे परमपवित्र स्थान आहे, इथं देवाचा आत्मा वस्ती करतो, इथं देवाची प्रेझेन्स येते, देवाची उपस्थिती येते. आणि ज्यावेळेस देवाची उपस्थिती इथे असायची, याजक ज्यावेळेस प्रायश्चित्त करायचा, पापाचं प्रायश्चित्त, इथं प्रार्थना करायचा, लोकांसाठी मध्यस्थी प्रार्थना करायचा. आणि प्रार्थना प्रायश्चित्त करत असताना, तो फिरत असताना त्याच्या मनात जर पाप आलं तर तो तिथेच मरून पडायचा. त्याला आणायला कोण जाईल? तुम्ही जाताल का आणायला? कोण जाईल त्याला? आता बोला ना, आणायला कोण जाईल? मला असं उपदेश आवडत नाही, फक्त मीच बोलायचं, तुम्ही फक्त ऐकायचं, तुम्ही पण बोलायचं. कोणीच नाही जाणार. का नाही जाणार? पवित्र स्थान आहे. पण इथं काय आहे? कोणाची उपस्थिती? देव कसा आहे? पवित्र. आणि मनुष्य कसा आहे? आता समजायला लागलं, आता एकदम बरोबर आपलं चाललेलं आहे. देव पवित्र, मनुष्य पापी. आणि मनुष्याच्या मनात साधा विचार जरी आला, परम पवित्र स्थानामध्ये विचार जरी आला, तरी तो मनुष्य तिथंच मरून पडायचा याजक. आणि त्याला आणायला कोणी जात नव्हतं, कारण की मनुष्य पापी आहे, तो गेला तर त्याला पण शिक्षा बसत, तो पण तिथं देवाच्या सानिध्यात पडेल मरून. आणि म्हणून काय असायचं, जी ती दोरी होती ती फॅशन नव्हती त्या काळात, ती दोरी इथून तर परम पवित्र स्थानाच्या बाहेर असायची. मग हा याजक जर पाप त्याच्या मनात आलं आणि तो जर मरून पडला तर त्याला आणायला कोणी जाऊ शकत नव्हतं, म्हणून त्या दोरीनेच त्याला काय करायचे? ओढून. मग विचार करा, देवाचं सानिध्य असं साधं आहे का? किती पवित्र आहे, किती पवित्र सानिध्य आहे. आणि जिथं अपवित्रता आली तिथं माणूस मरून पडायचा. इतकं तो देव पवित्र आहे, इतकं पॉवरफुल त्याचं सानिध्य आहे. म्हणजे पवित्र शास्त्र काय सांगतं? कराराचा कोश. मला कराराचा कोश सांगायचा आहे. कराराच्या कोशावरती देवाचं सानिध्य यायचं आणि ते सानिध्य परमेश्वराच्या आत्म्याचं यायचं. तुम्ही आत्ताच मला सांगितलं की देव आत्मा आहे, देव आत्मा आहे. हे शब्द येशू शमरोनी स्त्रीला बोलताना सांगतो. ती म्हणती या डोंगरावरती उपासना करतील, त्या डोंगरावरती माझे पूर्वज उपासना करतील. त्यावेळेस तो म्हणतो आता ही वेळ आलेली आहे, इथं तिथं उपासना करण्याची नाही. तर आता जो कोणी देव आत्मा आहे आणि जो आत्म्याने खऱ्याने पराने उपासना करेल तो देवाच्या सानिध्यात आहे. सगळ्यात पहिले आम्हाला देव समजला पाहिजे. ज्याला देव समजतो तो देवाचं सानिध्य मरेल पण सोडणार नाही. असं तर मग चालूच आहे आपलं रोज. दे आशीर्वाद झाला, थोडस काय भेटलं गप. तसं देव नाही. देव फार महान आहे. देव समजला पाहिजे आपल्याला. जिवंत देव आहे, साधारण देव नाही. आणि त्याने आकाश पृथ्वी सृष्टी निर्माण केलेली असा तो महान परमेश्वर आहे. मग या परमेश्वराचं सानिध्य जे होतं ते सानिध्य पवित्र आत्म्याचं किंवा देवाच्या आत्म्याचं कराराच्या कोशावरती यायचं. आणि हा कराराचा कोश जुन्या कराराच्या काळामध्ये निवास मंडपामध्ये ठेवण्यात आलेला होता. मग तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही पवित्र शास्त्र वाचलेलं आहे. ज्या ज्या वेळेस देवाला बोलायचं असायचं त्या त्यावेळेस देवाचं सानिध्य परम पवित्र स्थानात उतरून यायचं. आणि मग मोशेला देव बोलायचा. असं म्हटलेलं मोशे जणू काय देवाचा मित्र होता, तोंडोतोंड देव त्याच्याशी बोलायचा. आणि मग नंतर ते सानिध्य जे आहे देवाचं तिथे यायचं आणि ते मोशेशी बोलायचं. कारण की देव आत्मा आहे. आणि पूर्ण जुना करार बघा, जुन्या करारामध्ये देवाने कुठं शरीराने दर्शन दिलं का? शरीर मी देव आहे असं म्हणलं. पण जुन्या करारामध्ये देवाने जे दर्शन दिलं, कसं दर्शन दिलं? आत्म्याची वाणी आली. मोशेने बघितलं की झुडूप जळत आहे आणि ते पूर्ण जळून भस्म होत नाही. तो तिथं गेला आणि तिथं वाणी आली, आत्म्याची वाणी आली. आणि आत्म्याची वाणी म्हणती ही जागा पवित्र आहे, या जागेवरतून आपले पायतान बाजूला काढ. आणि मग ती आत्म्याची वाणी त्याला बोलत आहे आणि त्याला पाचारण करत आहे. त्याला म्हणत आहे की तू माझ्या लोकांना दास्यगृहातून सोडून आणशील. मग ते झुडूप देव होतं का? आपण जर असतो तर झाडाचीच पूजा करायची. झाड देव नव्हतं. मग तो अग्निदेव होता का? जो अग्नी पेटलेला होता तो आपण म्हणलो असतो अग्निदेव. अग्नी दिसली त्याला म्हणून अग्निदेव. आणि आपण तिथंच चालू केलं असतं देवाची भक्ती की अग्निदेव. झाड देव नव्हतं.
अग्नी पण देव नव्हता, देव आत्मा आहे आणि देव आत्म्याच्या वाणीने त्याला बोलत होता. मग आज पण ज्यावेळेस देव भेट घेतो त्यावेळेस आत्मा स्वरूपात भेट घेतो. आता इथं हवा आहे. आता कोणी म्हणेल, तुम्ही म्हणता देव आहे, देव आहे, देव मला दाखवा. मी पण तुम्हाला मला हवा दाखवा. तुम्ही मला प्रश्न विचारा, बाळासाहेब देव दाखवा, मी म्हणून मला हवा दाखवा. मग तुम्ही म्हणता नाही हवा दाखवू शकत नाही. म्हणून मी म्हणतो काय होतं हवा दाखवू शकत नाही तर कसं काय तुम्ही सांगता मला हवा आहे? नाही, मला फील होतंय, मला जाणीव होते की इथं हवा आहे, मी जिवंत आहे, माझ्या नाकपुड्यात श्वास आहे म्हणजे हवा आहे. मग तसंच मी उत्तर देतो की देव दिसत नाही पण माझा देवाच्या आत्म्याची जाणीव मला होते, मी जिवंत आहे, हे देवाचं प्रमाण आहे. हालेलुया, हालेलुया. ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवला तो जिवंत आणि सामर्थ्यशाली देव आहे. हालेलुया. आता कराराचा कोश, मग देवाचा आत्मा कुठं उतरायचा? कराराच्या कोशावर. मग कराराच्या कोशातून आत्म्याची वाणी बोलायची आणि मग कळायचं हा देव उतरला, देव आला, देव आमच्या सानिध्य आहे. आणि मग सगळे 12 ट्राइब्स जे होते ते सर्व 12 वंश त्याच्या आसपास वस्ती करून राहायचे. आणि मग मोशेला देवाने तिथून दर्शन दिलं, मोशेला देवाची वाणी झाली. आणि मग निवास मंडपामधून देवाचा आत्मा त्या ठिकाणी बोलायचा. पण निवास मंडप कायमस्वरूपी राहिला नाही. नंतर आम्हाला पाहायला भेटतं की कराराचा कोश जो आहे तो मंदिरात आला. ज्यावेळेस शल्मोनाने मंदिर बांधलं त्यावेळेस देवाच्या आत्म्याची उपस्थिती जी आहे त्या मंदिरामध्ये ज्यावेळेस सगळं कन्स्ट्रक्शन झालं, सगळं बांधण्यात आलं, परमपवित्र स्थान, आणि मग म्हटलेलं आहे मंदिरामध्ये देवाचं सानिध्य उतरलं कराराच्या कोशावर. तिथून देवाचं सानिध्य त्या मंदिरामध्ये पूर्ण पसरलं. मग देव जो आत्मा तो जुन्या करारामध्ये ज्यावेळेस कार्य करायचा त्यावेळेस त्या आत्म्याची वाणी लोकांपर्यंत पोहोचायची. देवाने दृश्य स्वरूपात दर्शन दिलं नाही, आत्म्याची वाणी लोकांपर्यंत आली आणि त्या आत्म्याच्या वाणीने लोकांच्या जीवनामध्ये कार्य झालं. आणि परमेश्वराने जे जे दर्शन दिलं ते दर्शन आत्म्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं. आत्मा संदेष्टावर उतरला आणि ज्या संदेष्टावर आत्मा उतरला त्यावेळेस त्यांनी संदेश दिला. शमशोनावर देवाच्या आत्म्याने झडप घातली आणि त्यांनी मोठा पराक्रम केला. ज्यावेळेस देवाचा आत्मा यायचा त्यावेळेस त्या काळातले लोक मोठं काम करायचे, देवाचा संदेश द्यायचा. एवढंच नाही तर शोल राजा ज्यावेळेस चाललेला होता त्यावेळेस संदेष्टाचा समूह समोरून आला आणि संदेष्टाच्या समोरून आल्यावर जो आत्मा संदेष्टावरती होता तोच आत्मा शोलावरती झडप घातली आणि शोल देखील संदेश देऊ लागला. त्यावेळेस लोक म्हटले की हा संदेष्टापैकी एक आहे काय? देवाचा आत्मा. मग देवाच्या आत्म्याची उपस्थिती जिथे जिथे होती तिथे तिथे बरकत आणि आशीर्वाद होते. जिथे जिथे देवाच्या आत्म्याची उपस्थिती होती तिथे तिथे देवाची बरकत आणि आशीर्वाद होते. जिथं देवाचा आत्माच नाही तिथं देवाची बरकत. चेक करा स्वतःला, माझ्यावरती देवाची उपस्थिती आहे, माझ्या घरात देवाची उपस्थिती आहे, माझ्या मंडळीत देवाची उपस्थिती आहे का? आणि जर मंडळीमध्ये, घरामध्ये, माझ्या जीवनामध्ये देवाची उपस्थिती नाही तर माझं जीवन बरकत किंवा आशीर्वादाने भरलेलं नाही. माझं जीवन बुद्धीने ज्ञानाने चालणारं जीवन आहे, माझं जीवन पूर्ण जीवन आहे. मग सामान्य लाईफ जगा. जे इथं बसलेले आहेत मला त्यांना सांगायचंय की तुम्ही सामान्य नाही. जर तुम्ही परमेश्वराचं वचन ऐकता तर परमेश्वराची उपस्थिती तुमच्यासाठी आहे, इथे बसलेल्या प्रत्येकासाठी आहे. पण ओळखलं पाहिजे की परमेश्वराचा आत्मा कशा रीतीने माझ्यावरती येईल आणि कशा रीतीने माझं जीवन आशीर्वादाने भरल्या जाईल. म्हणून आशीर्वाद येण्यासाठी देवाची उपस्थिती फार आवश्यक आहे. आणि जुन्या कराराच्या काळामध्ये देवाची उपस्थिती जी होती ती कराराच्या कोशावरती होती आणि तिथून मग देव बोलायचा. पण आता आला नवा करार. काय आला? नवा करार. जसं तुम्ही मत्तय, मार्क, लूक, योहान, सिनॉप्टिक गॉस्पेल म्हणता, त्याच्यामध्ये ज्यावेळेस येतात त्यावेळेस तुम्ही पाहता त्यावेळेस आता देवाची उपस्थिती कुठे आली? वाचा लूक कृष्णवर्तमान याचा 4 अध्याय 18 वचन. लूक कृष्णवर्तमान याचा 4 अध्याय 18 वचन. लूक 4:18 वाचा कोणतरी पटकन. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे कारण दिनात सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केलाय. कोण बोलतय? बरोबर, हे येशू बोलत आहे. येशू काय म्हणतो? आताच तुम्ही सांगितलं जुन्या करारात देवाने दर्शन दिलं का शरीराने? नाही दिलं. देव दिसला का जुन्या करारात? पण आता येशू दिसतोय का?
शरीरामध्ये हात पाय डोळे नाक कान सगळं माणसासारखं. पण ज्यावेळेस ते यशाचा ग्रंथ खोलतो आणि सभास्थानात उभा राहतो, त्या सभास्थानात उभा राहिलेला असताना येशू काय म्हणतो, आता परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे. कोणावर आला? येशूवर आला. जुन्या कराराच्या काळात आम्ही पाहतो की कोण कुठं आलता, पण देवाचा आत्मा. व्हेरी गुड. कराराच्या कोशावर सगळे बोलत जा मला, म्हणजे समजलं का नाही मग मला कळणार नाही, तुम्ही काही समजलं नाही काय फायदा. मग देवच कळाला नाही इथून जाताना, तर मग म्हणतात आम्ही रिक्त आलो नाही, रिक्त गेले. ते बाळक साहेब काय काहीच कळालं नाही त्यांचं, असं म्हणू नका नंतर बरं का. समजून घ्या. हे समजलं तर मी सांगतो जीवनभर तुम्ही देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये चालता. अद्भुत अद्भुत सामर्थ्य, अद्भुत कार्य होईल. हे समजलं नाही तर मग काही समजणार नाही. मग देवाचा आत्मा मी तुम्हाला सांगितलं कराराच्या कोशावरती यायचं आणि मग देवाचं सानिध्य त्या ठिकाणी यायचं. म्हणून मी वचन ज्यावेळेस वाचलं त्यावेळेस काय वाचलं, ज्यावेळेस ओबेद आदोम गित्ती याच्या घरी देवाचा कोश होता, त्यावेळेस त्याच्या घरी काय होतं, देवाचं सानिध्य होतं. आणि देवाचं सानिध्य वाचल्या कारणाने काय झालं, त्याचं घर आशीर्वाद. मग आता तोच आत्मा जो आहे तो आत्मा येशू ख्रिस्तावरती आलेला. येशू म्हणतो की दिना सुवार्ता सांगण्यास मला अभिषेक केलेला आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आलेला आहे. आणि मग ज्यावेळेस तो आत्म्याने भरला त्यावेळेस म्हटलेले पवित्र शास्त्र आम्हाला एका ठिकाणी नाही तर पुष्कळ ठिकाणी सांगतं की ज्या वेळेस येशू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरला त्यावेळेस अद्भुत सामर्थ्याने अद्भुत कार्य त्याने केलं. स्वतःहून केलं नाही त्याने. त्याचं वाक्य वाचा तुम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास करा, सिनॉप्टिक गॉस्पल वाचा, समविचारी शुभवर्तमाने मत्तई मार्क लूक योहान. त्याच्यामध्ये तो काय म्हणतो, त्याच्यामध्ये तो म्हणतो की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, दिना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केलेला आहे. मग जे काही मी करतो ते माझ्या स्वतःवर मी करत नाही, तर माझ्यामध्ये जो पिता वस्ती करतो त्या पित्याने करतो. ज्याने मला पाहिलं त्याने देवाला पाहिलं कसं काय म्हणू शकतो येशू? ज्याने येशूला पाहिलं त्याने. तुम्ही जर यहुदी असता तर लगेच 2 मार्क केला असता, कारण देव आत्मा आहे. आणि हा कसं काय म्हणतो, ज्याने मला बघितलं त्याने पित्याला बघितलं. पण हे समजत नाही माणसाला की येशू जरी शरीरात दिसत आहे पण त्याच्यावरती देवाचा आत्मा आहे. तो आणि पिता एक आहे. तो देवाचा पुत्र आहे आणि आत्म्याने पुत्र आहे. आत्मा त्याच्यावरती आहे, देवाचा आत्मा. म्हणून तो म्हणतो की ज्याने मला बघितलं त्याने पित्याला, कारण मी आणि पिता एक आहे. मग येशू आणि देवाचा आत्मा एक आहे. मग ज्यावेळेस येशू स्पर्श करतो त्यावेळेस कोण स्पर्श करतो? देवाचा आत्मा स्पर्श. पवित्र शास्त्र काय सांगतं, एका ठिकाणी पवित्र शास्त्र म्हणतं की येशू तिथे उपस्थित होता आणि त्या ठिकाणी निरोगी करण्याचं सामर्थ्य उपस्थित होतं. मग ते निरोगी करण्याचं सामर्थ्य कोणाचं होतं? देवाच्या आत्म्याचं. येशू आत्म्याने भरून त्या रानामध्ये ज्यावेळेस त्याने उपास प्रार्थना केली त्यावेळेस त्याचं जीवन पूर्णपणे पवित्र आत्म्याने भरून होतं. आणि मग नंतर पवित्र शास्त्र सांगतं की त्याच आत्म्याने भरून ज्यावेळेस तो लोकांमध्ये आला, गाडीमध्ये आला, त्यावेळेस चिन्ह चमत्कार त्याने केले. जर आम्ही बघितलं तर येशूचं जीवन पूर्णतः पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने युक्त होतं. जर तुम्ही वाचलं मार्क शुभवर्तमान याचा 1 अध्याय 10 आणि 11 वचन वाचा, आणि कोणीतरी प्रेषितांची कृत्य 10:38 वाचा. मार्क 1, 10 आणि 11 आणि प्रेषितांची कृत्य याचा 10वा अध्याय 38 वचन. नासुरी कोणतं वाचा ते तुम्ही? प्रेषितांची कृत्य 10:38. हा वाचा. नासुरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला. काय म्हटलेलं या ठिकाणी? काय म्हटलेलं आहे? वाचा एक वेळेस परत, त्यांना समजलेलं वाटतं. नासुरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा अभिषेक केला. कोणी अभिषेक केला येशूला? देवाने. कोणी पाठवलं त्याला? देवाच्या आत्म्याने. येशू स्वतःहून आला नाही. येशूचा जन्म जो झाला तो शरीरामध्ये झाला, पण तो अपवित्र जन्म नाही, तो पवित्र जन्म आहे. कारण की ज्यावेळेस येशूचा जन्म झाला त्यावेळेस देवाच्या आत्म्याची छाया मरियेवरती आली, म्हणून मनुष्यापासून येशू जन्मला नाही. येशूचा जन्म पूर्णतः पवित्र आहे, देवाच्या आत्म्यापासून आहे. म्हणून त्याचं रक्त जे आहे ते वधस्तंभावर सांडलेलं ते आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. मी माझं रक्त जरी कापून दिलं, मी वधस्तंभावर जरी गेलो तरी मी लोकांना शुद्ध करू शकत नाही, कारण की माझा जन्म मूळतः पापात झालेला आहे.
येशूचा जन्म पवित्र आहे. मग तोच येशू म्हणतो की नासुरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा अभिषेक केला, म्हणजे येशूवरती देवाच्या आत्म्याचा अभिषेक होता. आणि त्या अभिषेकामुळे पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की येशू ज्या ज्या लोकांमध्ये गेला त्या चिन्ह चमत्कार झाले, लोक बरे झाले. देवाचा आत्मा कुठं आला आता? पहिले कुठं होता? बोला माझ्या बरोबर, मला समजत नाही तोपर्यंत. देवाच्या आत्म्या सानिध्य कुठं होतं जुन्या करारात? आता नव्या करारात कोणावरती आलं? येशूवरती. आता येशूवरती देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य आहे. मग येशूवरती देवाचं आत्म्याचं सामर्थ्य होतं, त्यावेळेस येशू ज्याला स्पर्श करायचा तो काय व्हायचा? बरा व्हायचा. मेलेले देखील बरे झाले, म्हणजे उठले, मरणातून उठले. पवित्र शास्त्र काय सांगतं? ज्यांना पायाने चालता येत नव्हते ते अपंग चालायला लागले, आनंदी आनंद झाला असं म्हटलेलं. खूप खूप म्हणजे प्रभू येशूने खूप चमत्कार केले, चिन्ह चमत्कार केले. पण ते चमत्कार जे प्रभू येशूने केले ते स्वतःच्या शरीराने केले नाही, त्याच्यावरती पवित्र आत्म्याचा अभिषेक होता, म्हणजे देवाचा आत्मा त्याच्यावरती होता. जो कराराच्या कोशावरती जुन्या करारात देवाचा आत्मा यायचा, तोच आत्मा आता नव्या कराराच्या काळामध्ये येशूवरती आला आणि येशूचं पूर्ण जीवन देवाच्या आत्म्याने भरलेलं होतं. सेवा, प्रार्थना, आरोग्य, कार्य देवाच्या आत्म्याशिवाय होत नाही. प्रेज लॉर्ड. स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या युक्तीने प्रार्थना करायला जाल, काही करायला जाल, फसताल, निराश होताल, घरी जाताल, दुःखी होताल. काय दिलं नाही देवाने, काय नाही, पोटाला भेटत नाही, काय नाही. असे लोक देवाच्या राज्याच्या कामी नाही. जो देवाच्या आत्म्याने भरलेला आहे तो एकच म्हणतो, मला माझ्यावरती अभिषेक आहे आणि तो अभिषेक मला जीवनात काही कमी पडू देणार. हालेलुया, हालेलुया. ते शरीरात रडणं पटणं चालतं, कमतरता शरीरात चालते. म्हणून मी म्हटलं समस्या शरीरात चालते, अडखळण शरीरात चालतं. जो देवाच्या आत्म्याने भरलेला आहे त्याला अडखळण, समस्या हे ते काहीच नाही. त्याला एकच कळतं, मी आणि माझा प्रभू आम्ही दोघे एक आहोत. हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला गॅरंटी सांगतो, आज इथून जात असताना तुम्ही देवाच्या आत्म्या बरोबर जाणार, अद्भुत भरल्या जाणार. एवढं मी प्रार्थना करतो म्हणून तुम्ही बरे होणार नाही. तुम्ही प्रार्थना करताल तर लोक बरे होतील. तुम्ही प्रार्थना करताल तर लोकांच्या घरात बरकत येईल. तुम्ही प्रार्थना करताल बंधनं तुटल्या जातील. पर्टिक्युलर कोणासाठी? येशूवरती आला, परंतु तो येशूवरती आल्यानंतर येशू काय म्हणतो की आता जो आत्मा माझ्यावरती आलेला आहे तोच आत्मा योहानाच्या पुस्तकाच्या 14व्या अध्यायामध्ये तो काय म्हणतो? मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी पाठवतो. बरकत कोणामध्ये आहे? आपल्यामध्ये आहे का? आपण तर पापी आहे. मग आपल्याला कोण भरल्यानंतर बरकत देईल? देवाचा आत्मा. आणि येशू काय प्रॉमिस करतो, अभिवचन देतो आपल्याला की आता मी जातो पण तुमच्यासाठी कैवारी म्हणजे तो सत्याचा आत्मा पाठवतो. तो आत्मा येईल आणि तुम्हाला सर्व सत्यामध्ये चालणार. तुम्ही त्याची वाट पहा. शिष्यांना कळालं नाही, आता आपल्याला कळत नाही. आता आपण शरीराने आलो आणि शरीरानेच घरी जाऊ. आलो आलो आलो, प्रार्थना प्रार्थना प्रार्थना, चला चला घरी, जेवण जेवण जेवण. आशीर्वाद नाही, काय नाही, बरकत नाही, आरोग्यातून मुक्तता नाही, सामर्थ्य तर काहीच नाही, झिरो सामर्थ्य. आजही रडणं तसंच चालू आहे, आजही ओरडणं तसंच चालू आहे, काहीच होत नाही बदल. याचा अर्थ जीवन पवित्र आत्म्याने भरलेलं नाही. जे कोरडे असतात ते नेहमी रडतात, पण जे भरलेले असतात ते नेहमी हसतात. हालेलुया, हालेलुया. म्हणा आज, म्हणा सगळ्यांनी आज या ठिकाणाहून जात असताना मी एकटा जाणार नाही, मी एकटी जाणार नाही. देवा तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य घेऊन मी या ठिकाणाहून बाहेर पडणार आहे. आत्म्याचं सामर्थ्य घेऊन मी बाहेर पडणार आहे. ओ शांदारला रबान सिंध भानिया रासियारला. प्रभू जे व्याकुळ आहेत त्यांच्यावरती पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि त्यांचं जीवन आत्म्याने आज भरल्या जाओ. आज ते आणि तुझा आत्मा एक राहो येशूचं नाव. शांदारला रबान सिंध भानिया रबारा शहारला. देव समजल्याशिवाय कार्य होत नाही. देवाचा आत्मा अभिषेक समजल्याशिवाय कार्य होत नाही. एक दिवस 2-3 वर्षापूर्वी असेल या ठिकाणी देवाचा अभिषेक आहे. ही मिनिस्ट्री फार अभिषिक्त सेवा कार्य आहे. देवाचा आत्मा जे डॉक्टर DGS दिनाकरण आहे, पॉल दिनाकरण आहे, त्यांच्यावरती आहे, म्हणून ही सेवा अभिषिक्त सेवा आहे. आता एक छोटी साक्ष, तुम्ही हसताल मला,
पण एक साक्ष आहे माझी या घराबद्दल, या प्रेयर टॉवर बद्दल. माझी आई या प्रेयर टॉवरची मेंबर आहे आणि ती चांगलं डोनेशन देते. आणि एक दिवस हे जीसस कॉल बदललं, म्हणजे मला माहिती नव्हतं ही जागा इकडे आली म्हणून. मला तिकडचं माहित होतं, जालना रोडचं. आणि मग माझी आई मला म्हटली, चल मला हे डोनेशनला नोट टाकायचं आहे, मला प्लीज आज तू मदत कर आणि माझ्या बरोबर चल प्रेयर टॉवरला. आणि मला काम होतं काहीतरी. मी म्हणलं मम्मी मला ऍड्रेस माहिती नाही. नाही म्हणे मला माहिती हनुमान नगर कडे झालेलं आहे असं कुठं, तू चल माझ्या बरोबर. मी म्हणलं चल, मला पण लवकर मला जायचं. मी माझ्या आईला गाडीवर घेऊन आलो. त्यावेळेस मला हे सापडलंच नाही. मी तिकडे गेलो, मग तिकडे गजानन मंदिराकडे गेलो आणि वैतागलो एकदम शोधू शोधू, कुठे काही सापडत नाही म्हटलं. आणि मग एक जणाला विचारलं, तेव्हा नाही नाही तिकडं नाही, फोन करून विचारलं. त्यावेळेस ते इथं जा तुम्ही, पुंडलिक नगरच्या रोडला जा, तिथं तुम्हाला सापडेल. आणि मी वैतागात आलो आणि मी गाडी इथं लावली खाली. आणि खाली गाडी लावल्यानंतर मी वैतागलेलो होतो. मी म्हणलं मम्मी मी नाही येत वरती, जातोच. काय इतकं शोधावं लागलं मला. देवाची बघा कशी योजना असते. मी वरती नाही आलो, माझी आई वरती आली, तिला काय डोनेशन द्यायचं होतं ते दिलं, ती खाली आली आणि मी निघून गेलो. आणि निघून गेल्यानंतर मला माहिती नव्हतं की मला इथं एक दिवस यावंच लागेल. देवाचा आत्मा असं का इथं येत नाही का, जवळ येतो पण माझ्या घरात येत नाही, थांब तुला आणतो मी आता पकडून. मला पास्टरांचा फोन आला. पास्टर म्हणे पाळक साहेब तुम्हाला उपदेश करायला इथे यायचं आहे. तरी माझ्या डोक्यात काय नाही की मला देव ओढत आहे म्हणून. माझ्या डोक्यात तेच काय नाही, जायचं बोलवायचं, आता उपदेश करायला बोलवून जावं लागेल, पास्टर म्हणून बोलवलं असेल. जसं मी आत आलो, आत आल्यानंतर त्या शेवटच्या खुर्चीवर मी बसलो. आणि शेवटच्या खुर्चीवर बसल्यानंतर तो फोटो आजही तिथं आहे, DGS दिनकरन साहेबांचा तो फोटो तिथं आहे. मी प्रार्थना केली आणि सहज देवाचा आत्माने मला असं पाहायला लावलं. त्यावेळेस तिथून मला एक वाणी आली देवाच्या आत्म्याची, आणलं का नाही तुला केस, एकदम अंगावरती काटे आले. पण जेव्हा मला क्षमा कर, मी तुझ्या घरापासून येऊन बाहेर गेलो, जेव्हा मी आता असं कधीच करणार आहे, मला तू आणलंस त्याबद्दल मी तुझे आभार मानतो आणि क्षमा मागतो. मी त्या दिवशी फार वैतागून खालच्या खाली निघून. अभिषेक आहे हा सगळ्यांवर नसतो. जिथं देवाचा अभिषेक आहे, देवाचा अभिषेक खेचून आणतो माणसाला, खेचतो. जर तुम्ही अभिषेकाखाली आता अभिषेकाने भरले ना, तुमचं जीवन असं त्या त्रासातून, संकटातून, आजारपणातून असं खेचून बाहेर काढायचं. तर तुम्ही त्याला अलाव करता की देवाच्या आत्म्यातून माझ्या जीवनात कार्य कर. पण बऱ्याच वेळेस आपल्याला कळत नाही देव कसं काम करतो. आपल्याला आपली बुद्धीच चालते आपली, पण देवाचा आत्मा ज्यावेळेस काम करतो फार प्रभावी काम करतो. म्हणून म्हटलं देवाचा अभिषेक जो असतो तो बरकत घेऊन येतो, तो आशीर्वाद घेऊन येतो. आणि आशीर्वादच नाही तर शॉवर्स ऑफ ब्लेसिंग, म्हणजे वर्षा होते आशीर्वादाची. पण ती वर्षा कुठं दडलेली आहे? देवाच्या आत्म्यामध्ये. मग देवाच्या आत्म्याने भरलेलं जीवन जे होतं ते प्रभू येशूच होतं. तर प्रभू येशू म्हणतो आता मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो. म्हणून देवाच्या आत्म्याशिवाय कुणीही देवाची सेवा करू शकत नाही. मी देवाच्या आत्म्याशिवाय सेवा करू शकत नाही. माझं जीवन अपवित्र, मग मी शिव्या देतो, मी बोलतो, मी प्रार्थना करत नाही, मी याला त्याला भांडत राहतो आणि मग इथं येऊन टमाटमा बोलतो, काही फायदा नाही. माझा अभिषेकच नाही ना. अभिषेक नाही तुम्हाला स्पर्श होणार नाही, मुंगी हलणार नाही, पत्ता हलणार नाही. अभिषेकाशिवाय काम नाही होत. मी किती ज्ञानी आहे, मी 5 वर्ष बायबल कॉलेज केलेलं आहे, मला सगळं माहिती आहे आणि मी बायबल उकळून पिलेलो आहे, मला एक ना एक वचन माहिती आहे आणि मी फार ज्ञानी आहे. आणि आता बघा मी बोलतो. देवाची सेवा बोलण्यात नाही, देवाची सेवा अभिषेकात आहे, देवाच्या आत्म्यात. देवाच्या आत्म्याशिवाय काम होतच नाही. देवाच्या आत्म्याशिवाय काम होतच नाही. देवाच्या आत्म्यानेच आपण लीड केला जातो, त्यावेळेस सेवा होते, अभिषेक येतो, त्यावेळेस कार्य होतं. जर तुम्ही असेच रिक्त घरी गेला काही होणार नाही. परत तुम्ही परत येता, चालूच आहे आपलं आयुष्यभर, रडत बसतात. काहीच झालं नाही ना, 10 वर्ष झाले, काहीच फरक नाही, माझी परिस्थिती जशी होती तशीच आहे. देवाच्या आत्म्याने भरलेला स्त्री आणि पुरुष त्यांच्या जीवनामध्ये परिस्थिती समान राहत नाही. प्रत्येक वर्षी तुमची परिस्थिती बदलली पाहिजे आणि नसेल बदलत तर मग याचा अर्थ काहीतरी तुमची चूक आहे. चेक करा. मी जसाच्या तसाच कसा आहे, कोरडा ठाक जसा होतो तसाच.
आजही जसं होतं तसंच, आजही पैशासाठी तसेच बरोबर, आजही घरामध्ये तेच भांडणं, आजही तेच. म्हणजे याचा अर्थ कुठंतरी माझी देवाच्या आत्म्याची सांगड बसत नाही, कुठंतरी मी कमी पडत आहे. देव तर कमी पडणार नाही, आपण कुठंतरी कमी पडतो, काहीतरी अपवित्रता आहे, कुठंतरी चुकतो. आपल्या मराठी भाषेत कुठंतरी पाणी मुरतंय, त्याच्यामुळे आपण आशीर्वादित होत नाही. कारण की त्या गित्तीच्या घरामध्ये ज्यावेळेस कोश होता त्यावेळेस ते आशीर्वादाने बरकत आले. मग ज्यावेळेस पवित्र शास्त्र सांगतं की येशूवरती देवाचा आत्मा होता त्यावेळेस त्याच्याद्वारे कार्य झालं, आणि आता तोच आत्मा आमच्यावरती म्हणजे मनुष्यावरती प्रत्येकासाठी दिलेला आहे. आणि काय म्हटलेलं आहे प्रेषितांच्या कृत्यामध्ये 1:8 मध्ये, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आता देवाचा आत्मा कराराच्या कोशावरती होता, हे लक्षात ठेवा. उपदेश तुम्हाला कधी विचारलं झोपेतून उठून तरी तुम्हाला माझा उपदेश आठवला पाहिजे. देवाचा आत्मा कराराच्या कोशावरती होता. नव्या कराराच्या काळामध्ये तो देवाचा आत्मा येशूवरती आला, आणि आता येशू काय म्हणतो, मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी पाठवतो. 40 दिवस 40 रात्र मरणातून उठल्यानंतर प्रेषितांचे कृत्य 1 अध्यायामध्ये येशूने त्यांना दर्शन दिलं, आणि दर्शन देऊन देवाच्या राज्याच्या गोष्टीविषयी सांगितलं. आणि तो म्हणतो जी देणगी मी देऊ करत आहे त्याची तुम्ही वाट पहा. आता वाट पहा. आणि वाट पाहिल्यानंतर तो काय म्हणतो प्रेषित 1:8 मध्ये, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. यहुदियात, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. देवाचा आत्मा जो आहे तो प्रत्येकासाठी आहे, प्रत्येकासाठी. जोपर्यंत आत्म्याने जीवन भरल्या जात नाही तोपर्यंत आपण आशीर्वादित होत नाही. म्हणून आमची कळकळ पाहिजे. आपण म्हणतो ना काही जण, मी तिथं आलो मला काही स्पर्श होत नाही, मला काहीच होत नाही. हे काय हालतात, हे काय प्रार्थना करतात, यांना आशीर्वाद, मला काहीच होत नाही, मी असाच. होणार पण नाही, होणार पण नाही. का होणार नाही? पवित्र शास्त्र काय सांगतं, स्वाभाविक वृत्तीच्या मनुष्याला आत्म्याच्या गोष्टी समजत नाही. बाहेरच्या माणसाला मी जाऊन सांगितलं त्याला काय समजणार आहे? त्याने कधी वचन आहे वाचलं नाही, त्याने वार्ता ऐकली नाही. पवित्र शास्त्र सांगतं वार्तेने विश्वास येतो. जोपर्यंत वचन ऐकत नाही तोपर्यंत विश्वास येत नाही, आणि विश्वास जर नसला तर कार्य होत नाही. कारण की तो स्वभावात आहे. माझं शरीर जे पाहतं, फॅन दिसतो, लाईट दिसतो, पास्टर दिसतात, माझी मिसेस दिसते, एवढ्याकडेच माझं लक्ष आहे. मला आत्मिक दृष्टीच नाही, मला आत्मिक नेत्रच नाही. कारण की मी आत्म्यामध्ये कधीच प्रार्थना करत नाही किंवा माझा विश्वासच नाही. देव आत्मा आहे आणि आत्म्याने तो भेट घेतो हे मला कळतच नाही, तर मला स्वाभाविकच कळणार, मग मला स्पर्श होणारच नाही, होणारच नाही. यांना होईल त्यांना होईल, मला काय नाही होणार, आणि मी जसाच्या तसाच राहील. पण आज देवाची इच्छा आहे तुमचं जीवन पवित्र आत्म्याने पूर्ण भरून जावं आणि आतून सामर्थ्याने तुम्ही. मग येशू काय म्हणतो प्रेषित आत्म्यामध्ये, पवित्र आत्मा तुम्हावर येईल पण तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. म्हणजे हे सामर्थ्य प्रत्येक मनुष्यासाठी आहे, हे सानिध्य प्रत्येक मनुष्यासाठी आहे. म्हणून प्रत्येकाने प्रार्थना करण्याची गरज आहे. शेवटचा काळ आहे, आणि या शेवटच्या काळामध्ये जो कोणी पवित्र आत्म्याला मागणी करतो, देवाच्या आत्म्याला मागणी करतो, त्याचं जीवन आत्म्याने भरल्या जातं. योएल 2:28 मध्ये काय म्हटलेलं आहे? योएल 2:28 काढा. योएलचे पुस्तक जुन्या करारामध्ये 2 अध्याय 28 वचन. यानंतर असे होईल मनुष्य मात्रावर माझ्या आत्म्याचा वर्षाव करील, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमचे दास व दासी या स्वप्न पडतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. कधी होईल? शेवटच्या काळामध्ये. शेवटच्या काळामध्ये परमेश्वराच्या आत्म्याचा वर्षाव होणार आहे, आणि जो कोणी आपलं मन अंतःकरण ओपन करतो, उघड करतो, त्याच्यासाठी तो आहे. म्हणून आम्ही जे शरीरामध्ये राहतो त्या शरीरामध्ये राहत असताना जोपर्यंत देवाचा आत्मा स्वीकारत नाही तोपर्यंत दृष्टांत, तोपर्यंत सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये राहत नाही. आम्ही सामान्य असतो. जगायचं का सामान्य लाईफ, का अभिषेकाचं लाईफ जगायचं? अभिषेक म्हणजे काय? अभिषेक म्हणजे काय? अभिषेक काय? अभिषेक काय असतो? व्हेरी गुड. प्रेझेन्स ऑफ गॉड. आता तेच मी सांगितलं, ज्या वेळेस शमूएल हाती
तेलाचं शिंग घेऊन गेला आणि ज्यावेळेस त्याने दाविदाला बघितलं त्यावेळेस दाविदाच्या मस्तकावरती त्याने तेलाचं शिंग ओतलं आणि जसं ते तेल अभिषेकाचं त्या शिंगातून त्याच्यावरती ओतण्यात आलं त्यावेळेस काय सांगितलेलं, तेल ओतल्या जात असताना त्या दिवसापासून दाविदावरती देवाचा आत्मा जोराने संचरू लागला. अभिषेक म्हणजे काय? अभिषेक म्हणजे देवाची उपस्थिती. ज्याला देवाचा अभिषेक होतो त्याचं जीवन आत्म्याने भरल्या जातं, त्याला अभिषेक म्हणतात. आणि अभिषेकाशिवाय काम होत. उगाच म्हणतो का तो की मी देवाच्या अभिषेकावर तलवार चालू शकत नाही. शौलावरती काय म्हणतो तो, मी देवाच्या अभिषिक्तावर तलवार चालू शकत नाही. का तलवार चालू शकत नाही? अभिषिक्त आहे, शरीरावर चालू शकतो मी, पण त्याच्यावरती कोण आहे? देवाचा आत्मा. आणि ज्याच्यावरती देवाचा आत्मा आहे तो म्हणतो मी त्याच्यावरती तलवार चालू शकत नाही, कारण की मी शौलावर तलवार चालवणं म्हणजे कोणावर तलवार चालवणं? देवावर तलवार. देवाचा अभिषेक आहे ना. मग देवाचा अभिषेक ज्याच्यावरती असतो त्याच्याबरोबर देव असतो. म्हणून म्हटलेलं की ज्या वेळेस त्याला त्याच्यावरती अभिषेक करण्यात आला देवाचा आत्मा त्याच्याबरोबर राहिला. पण शेवटच्या काळामध्ये योएल म्हणतो की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. मग आज इथं बसलेल्या सगळ्यांसाठी मी सांगतो तुम्हाला गुड न्यूज आहे. देवाचा आत्मा जो आला जुन्या कराराच्या कोशावरती, नव्या करारामध्ये येशूवरती, नव्या करारामध्ये प्रेषितांवरती, तोच आत्मा आज या ठिकाणी तुमच्यावरती येणार. हालेलुया, हालेलुया. म्हणून आज असं जाऊ नका. आज सिंपल प्रार्थना करू नका, देवा 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 करू नका. आज म्हणा देवा मी आज या ठिकाणी जे ऐकलं त्यानुसार तुझा आत्मा माझ्यासाठी आहे आणि आज मी इथून जात असताना मी एकटा जाणार नाही, आपण दोघे जाणार आहोत. आत्म्याने भरून जाणार आहे, सामर्थ्याने भरून जाणार आहे. एकटे जाऊ नका घरी. आज एकटे जाऊ नका, कारण की आजपासून तुमचं जीवन पहिल्यासारखं राहणार नाही. आजपासून लोक तुम्हाला पाहून म्हणतील की ही स्त्री अभिषिक्त स्त्री आहे, हा पुरुष अभिषेकाचा पुरुष आहे. मला याच्या बरोबर देव दिसतो, मला याच्या बरोबर सामर्थ्य दिसतं. नाही तर मग कोरडा असं काय, याच्या बरोबर मला कोणी दिसत नाही, त्याच्याबरोबर मला मित्र दिसतात, यांच्याबरोबर मला मैत्रिणी दिसतात, यांच्याबरोबर मला देवाचा आत्म्याचं सामर्थ्य दिसतच. आपल्याकडे पाहून म्हटलं पाहिजे लोक यांच्याबरोबर देव असतो. म्हणून देवाचा आत्मा ज्यावेळेस येशू ख्रिस्त ज्यावेळेस आला त्याच्यावरती होता. मग नव्या कराराच्या काळामध्ये तो म्हणतो की आता सर्व आत्मा जो आहे त्याच्याविषयी तुम्ही वाट पहा. आणि प्रेषितांचे कृत्य ज्यावेळेस तो बोलतो 1:8 मध्ये की परंतु पवित्र आत्मा तुम्हाला येईल, त्या सगळे प्रेषित सर्व स्त्रिया, वचन जर आम्ही बघितलं प्रेषितांची कृत्य याचा पहिल्या अध्यायामध्ये, तर सर्वजण माडीवरच्या खोलीत गेले आणि माडीवरच्या खोलीत त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. मग किती दिवस प्रार्थना केल्या त्यांनी? किती दिवस प्रार्थना केल्या? पेंटिकॉस्टचा दिवस येईपर्यंत प्रार्थना केल्या. पण मला नाही वाटत ते पेंटिकॉस्टचा दिवस येईपर्यंत प्रार्थनेसाठी ठरवून बसले असतील. त्यांनी एकच ठरवलं असेल की जोपर्यंत देवाने जे सांगितलेलं आहे, येशूने जे सांगितलेलं आहे, तो जोपर्यंत आम्ही पवित्र आत्म्याने भरत नाही तोपर्यंत आम्ही प्रार्थना करत राहू. आज काही लोक आत्म्याने भरत नाही, काय नाही, लगेच सेवा करायला चालू करतात. पवित्र शास्त्र सांगतं येशू आत्म्याने भरल्यावर सेवा कार्य चालू केलं. प्रेषितांनी गेले नाही डायरेक्ट सेवा कार्याला, त्यांनी बसले पहिले देवाच्या उपस्थितीत बसता आलं पाहिजे. तासोन तास प्रार्थना करता आली पाहिजे. 5 मिनिटाची प्रार्थना नाही बोलत मी, 5 मिनिटं कोणी प्रार्थना करतं? तासोन तास आम्हाला देवाच्या सानिध्यात घालता आला पाहिजे. ते माडीवरच्या खोलीमध्ये एकत्रित बसले कितीतरी वेळ, जोपर्यंत असं नाही पेंटिकॉस्टचा दिवस जोपर्यंत त्या देणगीने ते भरत नाही तोपर्यंत त्यांच्या प्रार्थना असतील. पण पेंटिकॉस्टच्या दिवशी देवाचा आत्मा आला, मग जोपर्यंत ते भरत नाही तोपर्यंत ते प्रार्थना करत होते. आणि मग तो दिवस आला की ज्या दिवशी ते सर्वजण देवाच्या आत्म्याने भरल्या गेले. आणि पवित्र शास्त्र सांगतं की पवित्र आत्म्याने त्यांचं जीवन परिपूर्ण झालं. आणि परिपूर्ण झाल्यानंतर असं म्हटलेलं आहे की जो पेत्र भित्रा होता तो लोकांसमोर उभा राहिला, त्याने एक भाषण दिलं.
याच्यापूर्वी भाषण दिलं काही झालं नाही, पण आता देवाच्या आत्मा त्याच्या बरोबर होता आणि देवाच्या आत्म्याने त्याने भाषण दिलं. 3000 लोकांचं परिवर्तन झालं. जे शिष्य यहूद्यांच्या भीतीने घाबरून दरवाजा लावून बसलेले होते त्यांना धैर्य प्राप्त झालं आणि ते धाडसाने परमेश्वराचं वचन सांगू लागले. एवढंच नाही तर ज्यावेळेस देवाचा आत्मा त्यांच्यावरती आला, जे घाबरट होते, जे भित्रे होते, ते देवाच्या सामर्थ्याने भरल्या गेले आणि यरूशलेममध्ये असं म्हटलेलं आहे की कितीतरी लोक येशूचे फॉलोअर झाले. एवढंच नाही तर त्यांनी जी सुरुवात केली ती सुरुवात आज देखील चालू आहे. 2025 मध्ये इथं बसून आम्ही देवाची उपासना करतो. हे जिवंत आहे, हे जिवंत सामर्थ्य आहे, हे देवाचं सामर्थ्य आहे. म्हणून ह्या देवाच्या आत्म्याने जोपर्यंत आम्ही भरत नाही तोपर्यंत सर्व गोष्टी आमच्यासाठी अशक्य आहेत. तोपर्यंत कार्य होणार नाही, आशीर्वाद येणार नाही, बरकत येणार नाही, आमचं जीवन जसंच्या तसंच राहील. म्हणून आजची वेळ आहे आम्ही देवाच्या आत्म्याला मोकळीकता द्यावी. आता आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. इथं कोणीच विचार करू नका आता घरी जाऊन काय करायचं, काय स्वयंपाक करायचं, काय भाजी करायचं, काय करायचं ते विचार करू नका. आता कोणी जाऊन असा विचार करू नका आता याच्यानंतर आता आठवडा कसा जाईल, काय जाईल. आता थोड्या वेळेसाठी तरी 10 मिनिटं सगळे विचार बंद करायचे आणि एकच विचार करायचा की आज माझं जीवन पूर्ण पवित्र आत्म्याने भरल्याचं, पूर्ण पवित्र आत्मा समर्पित करा. विचार डोक्यात ठेवू नका आणि एकच प्रार्थना करा की आता मी माझं जीवन देवाला देत आहे. म्हणून जकर्याच्या पुस्तकामध्ये 4था अध्याय आणि 6 वचन हे शेवटचं वचन आपण वाचू आणि त्यानंतर प्रार्थनेकडे जाऊ. काय म्हटलेलं आहे तिथं? म्हणा, वाचा. सोपं वचन आहे, पाठ पण असेल तुम्हाला. काय म्हटलेलं आहे तिथं? जकर्याचं पुस्तक याचं 4था अध्याय 6 वचन. जरुब्बाबेलास परमेश्वराचे वचन आहे, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होणार आहे. देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी होणार आहे. देवाचा आत्मा आमच्या जीवनात कार्य करणार आहे. आणि जो देवाचा आत्मा ज्याच्याकडे तुम्ही प्रार्थना करता, जो कराराच्या कोशावरती होता, जो येशूवरती होता आणि नंतर प्रेषितांवरती आला, तोच आत्मा आज या ठिकाणी आहे. फक्त एवढं आहे की मी तुम्हाला दिसतो आणि तो दिसत नाही, तो इथं आहे, तो आता तुमच्यात जाऊ इच्छितो. तुमचं लाईफ तुम्हाला ओपन करायचं आहे आणि आज अद्भुत चमत्कार, अद्भुत गोष्टीला सुरुवात करायची. आजच्या नंतर जीवन साधं राहणार नाही, निराशात्मक राहणार नाही, त्रासात राहणार नाही, जसं होतं तसं राहणार नाही. तर आजपासून म्हणा देवाच्या आत्म्यातून मी एक आहे आणि आजपासून माझं जीवन आशीर्वादाचं. तर यावेळेस आपण सर्वजण आपल्या पायावरती उभं राहूया. थोड्या वेळेस